खडकी शिळफाटा परिसरामध्ये एका कारखान्यामध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं केळीचे वेफर्स तयार केले जात आहेत हे समोर आले। गटारावर ठेवलेली सडलेली केळी वापरून इथे वेफर्स तयार केले जात आहेत असं दिसतंय। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की ही सडलेली केळी एका गटारावर ठेवली आहे आणि मराठी कामगार सेनेनं या ठिकाणी जात हा सगळा घाणेरडा प्रकार उघडकीस आणला। हा कारखाना अत्यंत गलिच्छ आहे, अस्वच्छ आहे। इथे वापरलेलं तेल सुद्धा अनेक वेळा वापरल्याचं त्याच्या रंगावरनं दिसतंय। एवढंच नाहीये तर इथले कामगार सुद्धा कोणतेही आरोग्य विषयक साधनं वापरत नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे आता या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। अन्न आणि औषध विभागानं याकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। पुढे घे आपण पाहू शकतो एका गटारावर चक्क केळी ठेवून कुजलेली केळी आणि हे तेल दिसतंय आपल्याला। आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक हे तेल आहे। एक तेल एकदा वापरल्यानंतर पुन्हा तापवू नये असं सांगितलं गेलंय, मात्र तरीही पुन्हा तेल कढवून त्यातच हे वेफर्स केले जातात। तेव्हा हे वेफर्स आरोग्यासाठी नक्कीच घातक आहेत। हृदयविकाराचा त्रास या वेफर्स खाल्ल्यामुळे होऊ शकतो आणि अशा प्रकारे मुंबईमध्ये सर्रास वेफर्स केले जात आहेत हे बघून आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे। सडलेली केळी आपण पाहू शकतो गटारावर ठेवली आहे, याच केळ्यांपासून हे वेफर्स बनवले जातात। मराठी कामगार सेना, मी माझ्या काही कामानिमित्त मी दिवेला जात असताना शिळफाटा या ठिकाणी पाहिलं। एक गोडवान होतं, एक कारखाना होता, त्याच्या बाहेर अशा केळी होत्या। त्या केळी पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि बघितलं तर अक्षरशः त्या केळावरती माशा, आळी अशी कीटक होते आणि तसेच नंतर त्या मालकाला विचारणा केली। त्याच्यानंतर मी आतमध्ये गेलो की त्या ठिकाणचे विचारलं म्हणलं इथं काय होतं नक्की। ते बोलले वेफर्स होते आहेत, चिप्स होते आहेत। नंतर मी ती भट्टीच त्यांची पाहणी केली, त्या ठिकाणी बघितले लूज ऑइल असते, हे आपले तेल असतं, लूज तेल असतं। ते तेल कुठून तर तो आणतो आणि ते वापरलेलं ऑलरेडी तेल असतं ते, आणि त्या तेलामध्ये हे तळलं जातं। आणि तळल्यानंतर त्या साईडला आम्ही बघितलं तर तिथं पॅकिंग करून सगळं ठेवलेलं होतं। डेली हे तिथून बराच माल जातो, नवी मुंबईला सप्लाय होतो, त्या ठिकाणून मुंबईमध्ये माल जातो आणि त्याचा मालक हा परप्रांतीय असून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।